बघा, अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे बघा रातआंधळेपणा होतो बघा. अजीवनसत्व आपल्याला गाजरामध्ये पाहायला मिळतं. जूल हे कशाचं एकक आहे? जूल हे बघा ऊर्जेचं एकक आहे. कशाचं? ऊर्जेचं. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा काय व्हावी लागते? तर रूपांतरित व्हावी लागते. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा कशी असते बघा? स्थिर असते. हे सगळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बघा. मानवी शरीरामध्ये पित्त हे कुठे तयार होतं? तर यकृतामध्ये बघा हे तयार होतं. वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी घटक कोणकोणते असतात? तर बघा कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू हे काय बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. बेकिंग सोडा म्हणजे काय? तर बेकिंग सोड्यालाच काय म्हणतात? सोडियम बायकार्बोनेट असं म्हटलं जातं. हे बघा बेकिंग सोडा आपल्याला केकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सोडियम बायकार्बोनेट. वस्तूचं वजन सर्वात जास्त कुठं असतं? तर पृथ्वीच्या ध्रुवावर आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, हवेचा दाब कशामध्ये मोजला जातो? तर मिलीबारमध्ये मोजला जातो. ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक काय बघा? डेसिबल. हा प्रश्न पोलीस भरतीला भरपूर वेळा विचारलेला आहे. याची रासायनिक संज्ञा काय आहे? तर Hg हे आहे. बेरी रोग हा कशामुळे होतो? तर व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होतो बघा. ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा ग्रह ताऱ्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते? तर बघा अ, इ, के, ड. लक्षात ठेवायचं आहे. अ, इ, के आणि ड हे काय बघा मेदामध्ये विरघळणारे. लक्षात ठेवायचं आपल्याला. पाण्यात विरघळणारे ब आणि क. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, पेनिसिलिन या औषधाचा शोध कुणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला. वातावरणाचा दाब हा बॅरोमीटरने मोजला जातो. गोबर गॅसमध्ये बघा मिथेन आणि CO2 असतं बघा. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध बघा जे थॉम्सननी लावला. कोणी लावला? जे थॉम्सननी. गोबर गॅसमध्ये बघा मिथेन वायू असतो आणि मिथेनलाच काय म्हणतात? CH4 असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, रक्तदान दिन हा कधी असतो? तर 14 जूनला असतो बघा. सर्वात कमी अपवर्तनांक हा हवेचा असतो. वायुरूप पदार्थाचं द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होणाऱ्याला सांद्री भवन असं म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि याची PDF पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक आहे बघा आपल्या टेलिग्रामची, त्यावर जाऊन तुम्हाला ही डाउनलोड करावं लागेल. भारताचे मिसाईल मॅन कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखलं जातं. कलर ब्लाइंड हा जो काय दृष्टीदोष असणारी व्यक्ती आहे, कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? तर लाल आणि हिरव्यामध्ये बघा ही फरक करू शकत नाही. सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? तर अल्बर्ट आइन्स्टाईनने मांडला. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कोणता होता? तर जडत्वाचा पहिला नियम. चिकनगुनिया हा रोग बघा विषाणूमुळे होतो. सोडियम क्लोराईडला बघा काय म्हटलं जातं? मीठ म्हटलं जातं. ही ट्रिक्स बॅच आपल्यासाठी बी लॉन्च केलेली आहे. अतिशय महत्त्वाची बॅच असणार आहे बघा. ही बॅच बघा 1500 रुपयाची बघा. 1500 रुपयाची बॅच फक्त 699 रुपयाला मिळणार आहे पहा. यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता पूर्णपणे परफेक्ट करून घेतलं जाईल. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत या ठिकाणी आपल्याला गणितं या ठिकाणी सोडून घेतली जाणार आहेत. त्याचप्रकारे बघा तुम्हाला या ठिकाणी 10,000 GK त्याचबरोबर एका वर्षाच्या चालू घडामोडी हे सर्व भेटणार आहे. आणि आपल्याला काय करायचं बघा 699 रुपये 82 75 55 82 83 या नंबरला बघा फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट WhatsAppला या ठिकाणी टाकायचा बघा. लगेच तुम्हाला बॅचला ॲड केलं जाईल. त्याचप्रकारे तुम्हाला लगेच ह्या PDF सुद्धा पहिल्याच दिवशी देण्यात येतील. तुम्हाला हा QR कोड सुद्धा स्कॅन करायचा आहे. यावर सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर मागील मी 6 वर्षापासून व्हिडिओ YouTubeला टाकत आहे. अनेक तलाठी भरत्या, अनेक पोलीस भरत्या या ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत बघा. कोणते प्रश्न येतात, काय येतात हे खूप महत्त्वाचं आहे पहा. आपण सेल्फ स्टडी करतो, परंतु सेल्फ स्टडी केल्यामुळे काय होतं बघा आपलं चांगलंच आहे. परंतु जर आपली जर एखादी कन्सेप्ट मागे राहिली तर आपल्याला रिझल्ट भेटत नाही बघा. रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला या ठिकाणी बॅच या ठिकाणी योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि तेच ह्या बॅचमध्ये मी सांगितलेलं आहे पहा. कारण की बघा तुम्हाला दाखवतो. तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन पण पाहू शकता, की बुद्धिमत्तेचा व्हिडिओ आपण बघा 6 वर्षापूर्वी टाकलेला आहे बघा. त्याच्यानंतर 6-7 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर अनेक पोलीस भरत्या होऊन गेल्या, तलाठी भरती होऊन गेल्या, पोस्टाच्या भरती होऊन गेल्या. कशाप्रकारे प्रश्न येतात, काय येतात हे सगळं बघा आपल्याला. सगळे पेपरचे एक्सप्लेनेशन सुद्धा घेतलेत बघा. प्रत्येक शिफ्टचा पेपर सुद्धा आपण या ठिकाणी YouTubeला टाकलेला आहे पहा. तर तुम्ही म्हणता मी गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास पुस्तकामधून करेल. पुस्तकामधून करणार, परंतु या ठिकाणी बघा रिझल्ट येणं खूप गरजेचं आहे पहा. लोकांना रिझल्ट दिसतो बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेवढं लेट नोकरीला लागू
तेवढं लेट बघा आपल्याला या ठिकाणी आपला पगार म्हणजे एक महिन्याचा पगार कमी भेटत चालवतो, बरोबर आहे की नाही? असे 699 रुपये आपले कुठं पण खर्च होऊन जातात. त्यामुळे एकदाच बॅच घ्या आणि जबरदस्तपणे प्रॅक्टिस करायची बघा. मी फुल गावठी भाषेमध्ये तुमच्या सोप्या आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे. तुम्हाला ही बॅच फक्त 699ला भेटणार आहे. सोबत बघा तुम्हाला 10,000 GKचे PDF आणि 1 वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळून जाणार आहेत. पहा, 699 रुपये आपल्याला या नंबरला पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा या नंबरला सेंड करायचा आहे. तुम्हाला लगेच या ठिकाणी मी PDF सुद्धा देऊन टाकेल आणि लगेच आपल्या ॲडमिशनसुद्धा कन्फर्म होऊन जाईल. मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड म्हणजे काय, गंगाधरी शक्तिमान आहे. नेक्स्ट आहे बघा आपल्या स्क्रीनवर, निळा लिटमस आम्लरी धर्मी द्रावणामध्ये बुडवला की काय होतं बघा, तो निळाच राहतो. मानवी रक्ताचा जो काही सामू आहे तो किती बघा, 7.4 आहे बघा. लक्षात ठेवा, मानवी रक्ताचा सामू 7.4 आहे बघा. मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ असेंद्रिय संयुगे आहेत बघा. मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ असेंद्रिय संयुगे आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, समस्थानिकांमध्ये प्रोटॉनची संख्या समान परंतु न्यूट्रॉनची संख्या कशी असते बघा, भिन्न असते. समस्थानिकांमध्ये प्रोटॉनची संख्या समान परंतु न्यूट्रॉन्सची संख्या कशी असते, भिन्न असते. पुढचा प्रश्न बघा, जलद्वेष हे लक्षण कशाचं आहे बघा, रेबीज बघा. कशाचं आहे, रेबीज. रेबीज म्हणजे कुत्रा चावल्यानंतर. पुढचा प्रश्न बघा, प्राण्यामधील सर्वात मोठा आणि प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता आहे तर बघा, संधिपात प्राणी संघ. कोणता, संधिपात. दूरदृष्टीच्या दोषामध्ये डोळ्याची भिंग आणि दृष्टीपटल यातील अंतर काय होतं, कमी होतं. दूरदृष्टीचा म्हणजे लांबचं. कार्बन डेटिंग ही पद्धत कशासाठी वापरली जाते तर वस्तूचं वय काढण्यासाठी बघा, कार्बन डेटिंग ही पद्धत वापरली जाते. थंड प्रदेशामध्ये वातावरणाचे तापमान किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस. त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात, कारण पाण्याचं असंगत आचरण. बघा, पाणी ज्यावेळेस वरती बर्फ असतो तर खाली पाणी असतं, तिथे मासे सुद्धा जिवंत असतात बघा. बर्फाच्या ठिकाणी बर्फाच्या लेअरच्या खाली पाणी साठलेलं असतं. प्रश्न बघा, अग्निशमकच्या नळकांड्यामध्ये वायू कोणता असतो तर कार्बन डायऑक्साईड. 28 फेब्रुवारीला CV रमन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. अपेंडिक्स हा भाग अवयवाला जोडलेला असतो तर मोठे आतडे. उष्णतेचं SI मापन कशामध्ये केलं जातं तर जूलमध्ये केलं जातं. लक्षात ठेवायचं, जूल. हॅलोजन कुलामधील मूलद्रव्य कोणतं आहे तर फ्लोओरिन आणि क्लोरीन आणि आयोडीन हे काय बघा आहेत. सर्वात जास्त व्हिटॅमिन C असणारं फळ कोणतं आहे तर संत्री. संत्रीमध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन C असतं बघा. मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती असते, 20 HZ म्हणजे हर्ट्झ. 20 HZ म्हणजे हर्ट्झ ते 20,000 HZ. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे बघा. तुमचं यामधून 100% 2 ते 3 मार्क कंप्लीट होणार आहेत, कारण की हेच प्रश्न रिपीट होत असतात. पंख्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर बघा, विद्युत ऊर्जेचं बघा यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हा काय बघा, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. पुढचा प्रश्न काय बघा, 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेमधील वेग किती असतो तर 344 मीटर प्रति सेकंद इतका असतो. किती, 344 मीटर प्रति सेकंद. नेक्स्ट बघा, नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास निकटदृष्टीचा हा दोष होतो. कोणता, निकटदृष्टीचा हा दोष होतो. नेक्स्ट बघा, रायबोझियम ऑटोबॅक्टर आणि बिना अझोला हे काय आहेत बघा, जैविक खते आहेत. इंद्रधनुष्यामध्ये किती 7 रंग असतात. विजेच्या दिव्यामधील जे काय तार आहे ती टंगस्टनमध्ये असते बघा. कशाची, टंगस्टनची असते. आणि टंगस्टन बघा अतिशय उच्च तापमान सहन करू शकतो, त्यामुळे बघा त्या ठिकाणी वापरले जाते. आणि हे पण लक्षात ठेवायचं की जी काही विद्युत इस्त्री आपली त्याच्यामध्ये बघा नायक्रोमचं कुंडल असतं बघा, नायक्रोमची तार असती, ही पण लक्षात ठेवायचं आहे. AB रक्तगट म्हणजे काय तर युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणजे AB कोणाचंही रक्त स्वीकारू शकतो. स्वाईन फ्लू बघा H1N1 मुळे होतो. व्हिनेगार म्हणजे काय, ॲसिटिक ॲसिड, हे पण लक्षात ठेवायचं आहे. रक्तदाब मोजण्याचं उपकरण कोणतं आहे बघा तर सिस्मोमॅनोमीटर आहे. लक्षात ठेवायचं आहे, सिस्मोमॅनोमीटर. समुद्राची खोली मोजण्याचं जे काही मापन आहे बघा ते सोनार तंत्रज्ञानाद्वारे केलं जातं. स्कर्वी हा रोग बघा क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. शरीरामधील शर्करेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही असा विकार कोणता आहे तर डायबिटीस, त्याला आपण मधुमेह असं म्हणतो. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे वापरलं जातं. शरीरामधील सैनिकाचं काम करतात आणि शरीराचं कोणत्याही ठिकाणी रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात, त्यांना पांढऱ्या पेशी असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, औषधं ठेवण्यासाठी
काचेच्या तयार करायला बाटल्या वापरतात तर बोरोसिलिकेट काच. लक्षात ठेवा कोणती काच आहे बघा, बोरोसिलिकेट काच असते. आणि जे काय आपले कॅमेरा असेल, त्याच्यानंतर आपला जो काय डोळ्याचा चष्मा असेल, जे काय ठिकाणी उच्च दर्जाची काच वापरली जाते त्याला फ्लिंट काच असं म्हटलं जातं. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे बघा. निकट दृष्टीदोष निष्करण्यासाठी अंतर्गोल भिंग वापरलं जातं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. निकट दृष्टीदोष म्हणजे निकट दृष्टीदोष त्याचं निराकरण करण्यासाठी अंतर्गोल भिंग असतं बघा. नेक्स्ट आहे बघा, भारत स्टेज मानदंड हे काय संदर्भामध्ये, वायू प्रदूषण. प्रकाश प्रदूषण बघा, रात्रीच्या आकाशामध्ये जास्त कृत्रिम प्रकाश, याला प्रकाश प्रदूषण असं म्हटलं जातं. आम्लवर्षा कशामुळे होते तर बघा, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे बघा ॲसिड रेन, त्याला आपण म्हणतो आम्लवर्षा होते. दुधाचे सत्व मोजण्याचं मापन बघा लॅक्टोमीटरने केलं जातं. म्हणजे दुधाची जी काही शुद्धता आहे तर लॅक्टोमीटर, फॅट कशामुळे, लॅक्टोमीटरमुळे आपल्याला कळते. टोमॅटोचा जो काही लाल रंग आहे हा कशामुळे होतो तो लायकोपिनमुळे बघा होतो. लक्षात ठेवायचं लायकोपिन. चिप्स प्लॅस्टिक बॅगेमध्ये भरताना त्यासोबत नायट्रोजन वायू या ठिकाणी भरला जातो बघा. चिप्सचं पाकिट फुगवल्यावर एवढे चिप असतात, फक्त त्याच्यामध्ये 5-6 जास्त असतील आणि त्याच्यामध्ये बाकीची सगळी हवा असते बघा. त्याच्याचमुळे काय होतं बघा, आपल्याला ती जास्त वेळ टिकत असतं. न्यूटनचं एकक काय बघा, बल आहे पहा. मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो. काय, मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो. आवळ्यामध्ये मुबलक आढळणारं आम्ल कोणतं आहे तर सायट्रिक आम्ल आहे बघा. कर्करोगाचा उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना बघा काय म्हणतात, ऑन्कॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, ऑन्कॉलॉजिस्ट. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणारं द्रव्य कोणतं आहे तर कॅल्शियम कार्बाईड आहे. लक्षात ठेवा, कॅल्शियम कार्बाईड. पांढरं सोनं बघा लिथियमला म्हटलं जातं. तंबाखूमध्ये हानिकारक रसायन कोणतं आहे तर निकोटीन आहे बघा. कोणतं, निकोटीन. मानवी शरीरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारं द्रव्य कोणतं आहे, ऑक्सिजन आहे. कावीळ हा रोग बघा यकृतामध्ये होतो पहा. जो काही सिद्धांत आहे हा कोणी लावला होता, चार्ल्स डार्विनने लावला होता. स्पायरा वगैरे काय बघा, हरितशायवाले. संसर्गजन्य रोग बघा, गोवर, पोलिओ, कावीळ आणि क्षय काय बघा, संसर्गजन्य रोग आहेत बघा. त्याचबरोबर घटसर्प, कॉलरा आणि डांग्या खोकला हे सुद्धा आहेत पहा. न्यूरोलॉजी हे काय बघा, चेतासंस्थेशी अभ्यास आहे बघा. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला, आईन्स्टाईनने मांडला. विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतराचा जो काही सिद्धांत आहे हा काय बघा, तर यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणं, हेच काय बघा, जे काय आपलं जनरेटर आहे बघा त्याला जनित्र म्हणतात, ते केलं जातं. पितळाचं संमिश्र कशापासून बनतं तर तांबे आणि जास्त. आपल्या घरामध्ये बघा पितळाचे भांडे आहेत ते बघा तांबे आणि जास्तापासून बनलेले आहेत बघा. कुष्ठरोगाचं दुसरं नाव काय बघा तर हॅन्सेन विकार. लक्षात ठेवायचं बघा. कोळसा, त्याच्यानंतर ज्वलनामधून बाहेर पडणारे प्रदूषके कार्बन मोनॉक्साईड, शिसे, पारा, नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोळशामधून बाहेर काय पडतं जाळल्यावर. पुढचा प्रश्न बघा, मृगजळ. मृगजळ म्हणजे काय, प्रकाशाचं अपवर्तन आणि जमिनीवरची उष्णता. सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर यकृत पहा. रिश्टर स्केल हे भूकंप लहरीचं मापन करण्यासाठी उपकरण वापरलं जातं. त्वचेवर परिणाम करणारे रोग कोणते बघा, कुष्ठरोग आहे. RT-PCR चाचणी कशासाठी वापरली जाते तर कोरोनासाठी. लक्षात ठेवा बघा, RT-PCR ही चाचणी कोरोना चेक करण्यासाठी वापरली जाते. इलेक्ट्रॉन हा कसा आहे बघा, ऋणप्रभारित अणुकण आहे. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये वाढ होणारा वायू कोणता आहे, कार्बन मोनॉक्साईड. निरोगी व्यक्तीचं शरीराचं तापमान बघा 37 डिग्री इतकं असतं बघा. तापमानाचं MKS पद्धतीमधील एकक कोणतं आहे, केल्विन आहे बघा. MKS आणि CGL असे 2 पद्धती आहेत, त्यापैकी तापमानाचं केल्विन आहे बघा. दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग वापरलं जातं. दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग. लक्षात ठेवायचं आहे. आधुनिक आवर्ती नियम बघा हेनरी मोसले यांनी याचा शोध लावला होता. वेगाचं SI पद्धतीमधील एकक कोणतं आहे, मीटर प्रति सेकंद. वेग आपण बघा, आपण जे काही रेल्वेचे गणित आहेत बघा त्याच्यामध्ये मीटर प्रति सेकंद हे आपल्याला एकक पाहायला मिळतं. हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण बघा 21% आहे बघा. पोटॅशियमची संज्ञा कोणती तर के आहे बघा. गोबर गॅस संयंत्रामधून वायू तयार होतो तर कोणता, मिथेन हा वायू तयार होतो. अगला क्वेश्चन पहा, विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला तर थॉमस एडिसनने बघा विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे बघा. वाहते पाणी मोजण्याचे एकक कोणतं आहे तर क्यूसेक आहे बघा. लक्षात ठेवा, क्यूसेक. हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे, 1 आहे बघा. नायट्रोजनचं अणुवस्तुमान 14 आहे पहा. आणि निऑनचं अणुवस्तुमानांक
20 आहे पहा. खूप महत्त्वाचे पॉईंट आहे ते विज्ञानाचे. पुढचा प्रश्न आहे बघा DNA. तर बघा DNAचा जो काही शोध आहे बघा कोण लावलेला बघा फ्रेडरिक मिशरने लावलेला बघा. लक्षात ठेवायचं आहे फ्रेडरिक मिशन. स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते तर 9 kcal. लक्षात ठेवायचं आहे 9 kcal इतकी मिळते. तारामासा याला काय म्हणतात आर्चियन या प्राण्याचा संघ आहे. हा कटक चर्मी प्राणी संघामध्ये मोडतो. कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षाराचं उत्पादन आम्लापासून म्हणतात. तर कोणत्या आम्लापासून म्हणलं जातं तर ग्लुकॉनिक आम्लापासून म्हणलं जातं. पुढचा प्रश्न बघा 1 जूल बरोबर किती अर्घ. 1 जूल बरोबर 107 अर्घ याचं करेक्ट आन्सर पहा. नेक्स्ट बघा कोणत्याही स्रोतापासून मिळालेल्या कार्बन डायऑक्साईडमधील कार्बन आणि ऑक्सिजनचं वस्तुमान 3:8 इतकं प्रमाण असतं बघा त्याचं. तुटीचं रासायनिक सूत्र कोणतं बघा K2SO4 त्याच्यानंतर Al2SO4 3 त्याच्यानंतर 24H2. हे काय बघा तुरटीचं रासायनिक सूत्र आहे बघा. नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणू पातळीवर येणारी वनस्पती कोणती आहे अनावृत्त बीजी वनस्पती याला म्हटलं जातं. किरणांचा क्रम तर बघा अल्फा बीटा आणि गॅमा हे काय बघा याचं करेक्ट आन्सर आहे. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण बघा 65 ते 70% असतं. बॅटने चेंडू जर आपण मारला किंवा बॅटने चेंडू टोलवला तर बॅटची गती कमी होणे आणि बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचा मागं सरकणे हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे बघा. तिसरा नियम काय बघा यू रिॲक्शन देअर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे आपण जेवढे वेगाने मारतो तेवढ्याच वेगाने आपण मागं पण येतो. किरणोत्सारी मूलद्रव्य बघा थोरियम आणि युरेनियम हे काय आणि रेडियम हे काय आहेत बघा किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्माला काय म्हणतात तन्यता म्हणतात. हे बघा आपण लहान असताना म्हणजे 5वी 6वीला असताना आपण हे हायस्कूलला शिकलेलो आहे बघा. एक्स रे म्हणजे काय वैद्यकीय क्षेत्र, गॅमा रे म्हणजे काय आण्विक क्षेत्र आणि इन्फ्रारेड रे म्हणजे काय TV रिमोट कंट्रोल क्षेत्र. ध्वनीचा वेग सर्वाधिक जास्त कशामध्ये असतो तर स्नायूमध्ये असतो बघा. स्नायू म्हणजे लोखंडावर हाणलं तर दणक्याने आपल्याला आवाज येतो म्हणजे ध्वनीचा वेग स्नायूमध्ये सगळ्यात जास्त असतो. चार्ल्स डार्विनचा पहिला सिद्धांत बघा सक्षम तेच टिकेल काय होता जे सक्षम असेल तेच टिकेल. तसंच आपण जे अभ्यास करतो जो आपण सक्षम असेल तोच या ठिकाणी भरती होईल असंच हा सुद्धा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे बघा. दूध आणि तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थाच्या परीक्षणाच्या पद्धतीला पिविचिक तापमानापर्यंत तपवून त्याला काय म्हणतात पाश्चरीकरण असं म्हटलं जातं. पाचनाची क्रिया प्रथम आपल्या मुखापासून होते म्हणजे आपल्या तोंडापासून होते बघा. गाड्यावर उजव्या डाव्या बाजूला असणारे आरसे कसे असतात तर बहिर्गोल असतात. नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार म्हणजे कोणता मोतीबिंदू. पुढचा प्रश्न बघा CNG बघा CNG हे काय बघा कॉम्प्रेस नॅचरल गॅस आहे बघा. याचा लॉंग फॉर्म काय आहे कॉम्प्रेस नॅचरल गॅस. CNGच्या गाड्या भरपूर येतात बघा. सर्वयोगी आपण बघितलं ध्वनीचा वेग सर्वात जास्त असणारा पदार्थ कोणता आहे ते ॲल्युमिनियममध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतं. बाह्य बल लावल्यानंतर सुद्धा आकार कायम राखण्याच्या स्नायूंच्या गुणधर्माला काय म्हणतात याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. दंतवैद्यामध्ये आरसा कोणता वापरला जातो अंतर्वक्र आरसा. कोणता प्राणी आपल्या शरीराचा तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो तर तारामासा. गोगल गाय कोणत्या संघामध्ये मोडते तर मोलुस्का. लक्षात ठेवा मोलुस्कामध्ये मोडते.